नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पवन खराडे तुमचं रेशीम शेती यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॅच येण्याच्या अगोदर शेडची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, कशाप्रकारे स्वच्छता केली पाहिजे आणि उन्हाळ्यासाठी आपण पाणी फिटिंग कशी केली पाहिजे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपली आता या 2 दिवसामध्ये बॅच येणार आहे. आपण शेड एकदम स्वच्छ प्रकारे धुवून घेतला आहे. शेडला स्वच्छ प्रकारे रॅक वगैरे धुवून साफसफाई करून ठेवलेले आहेत. अशी उजी माशीमुळे आपण ही जाळी देखील वरी लावलेली आहे. हे आपले हौद उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे नियोजन करण्यासाठी आपण एक हौद खांदलेला आहे. त्यामध्ये टाकण्याची ताडपत्री देखील इथं आपण आणून ठेवलेली आहे. आता उन्हाळ्याच्या बॅचमध्ये पाण्याची आवश्यकता आपल्याला लागत असते. त्यासाठी आपण सर्व प्रकारची तयारी करून ठेवली आहे, जेणेकरून बॅच आल्यानंतर आपली गैरसोय होऊ नये याची आणि आपली बॅच फेल जाऊ नये. ताडपत्री आणून ह्याच्यामध्ये टाकून एक पाणी ह्याच्यामध्ये सोडणार आहोत आणि ह्याच्यामध्ये 2000 ते 2500 लिटरपर्यंत पाणी साठवून ठेवून आपण त्याचा वापर करणार आहोत. तुम्ही बघू शकता वर आपण शेडवर स्प्रिंकलर देखील फिट करून ठेवलेले आहेत, जेणेकरून अळ्या आल्यानंतर लगेच चालू करता येतील आपल्याला आणि अळ्याला एकदम थंड वातावरण आपल्याला देता येईल.